नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस। पहा, फिजिक्सच्या लास्ट लेक्चर मध्ये म्हणजे कालच्या लेक्चर मध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केला होता, जो आपला फिजिक्सचा सेकंड चॅप्टर आहे, दॅट इज द मॅथेमॅटिकल मेथड्स ला आपण स्टार्ट केलं होतं। आणि मॅथेमॅटिकल मेथड्स मध्ये त्याच्यातला जो फर्स्ट हाफ पोर्शन आहे त्याला आपण स्टार्ट केलं होतं, तो म्हणजे स्केलार्स अँड वेक्टर्स। यामध्ये आपण स्केलार्स म्हणजे काय, वेक्टर्स म्हणजे काय याच्याबद्दलचा स्टडी केला होता, त्या कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितल्या होत्या। त्यानंतर आपण वेक्टरला रिप्रेझेंट कसं केलं होतं हे पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण वेक्टरचे टाइप्स स्टार्ट केले होते। वेक्टरचे टाइप मी तुम्हाला इथे बरेच टाइप्स नोट डाऊन करून दिले होते। त्यामध्ये मग झिरो वेक्टर असेल, इक्वल वेक्टर असेल, रिझल्टंट वेक्टर असेल किंवा मग निगेटिव्ह वेक्टर असेल किंवा युनिट वेक्टर असेल, असे बरेच टाइप्स वेक्टर्सचे आपल्याला डिस्कस करायचे आहे। आणि त्यातले दोन टाइप्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत। तुम्ही जर कालचं लेक्चर व्यवस्थित पाहिलं असेल, समजून घेतलं असेल, तर तुमच्या लक्षात येईल की आपण दोन टाइप्स जे आहेत वेक्टर्सच्या टोटल टाइप्स पैकी पहिले दोन टाइप, त्यातला पहिला म्हणजे झिरो ऑर, त्यालाच आपण काय म्हणतो, झिरो वेक्टरलाच आपण नल वेक्टर म्हणतो, झिरो वेक्टरलाच आपण नल वेक्टर म्हणतो। आणि दुसरा पॉइंट आपण स्टडी केला होता तो म्हणजे पोझिशन वेक्टर बद्दलचा, ठीक आहे। थर्ड वन वॉज द इक्वल वेक्टर। सॉरी, आपण तीन टाइप कंप्लीट केले होते वेक्टर्स, ठीक आहे। झिरो वेक्टर, पोझिशन वेक्टर अँड इक्वल वेक्टर्स। शॉर्ट मध्ये परत एकदा सांगतो, पहा, असा वेक्टर ज्याचा मॅग्निट्यूड झिरो आहे, दिलेल्या कंडिशन मध्ये असा वेक्टर ज्याचा मॅग्निट्यूड झिरो आहे त्या वेक्टरला आपण नल वेक्टर असं म्हणतो। ज्याचा मॅग्निट्यूड झिरो आहे त्याला आपण नल वेक्टर म्हणतो। त्यानंतर एखाद्या ऑब्जेक्टची किंवा पॉइंटची विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन पोझिशन शो करणारा वेक्टर म्हणजे पोझिशन वेक्टर झाला। आणि दोन वेक्टर किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर्स आपल्याकडे असतील तर त्यांना आपण इक्वल वेक्टर कधी म्हणू शकतो याच्यावरती आपण डिस्कशन केलं होतं, जेव्हा त्यांच्या दोन्ही गोष्टी, वेक्टरच्या दोन गोष्टी म्हणजे कोणत्या झाल्या, एक तर त्या वेक्टरची मॅग्निट्यूड आणि दुसरं त्या वेक्टरची डायरेक्शन। तर जेव्हा दिलेल्या दोन वेक्टर्सची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही इक्वल असतं, जेव्हा दिलेल्या वेक्टर्सची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही इक्वल असतं, तेव्हा आपण त्या वेक्टर्सला इक्वल वेक्टर्स असं म्हणत असतो। पहा, झिरो वेक्टर सिंपली त्याच्या मॅग्निट्यूड वरून आपण त्याला डिफाइन करतो की ज्या वेक्टरला काही मॅग्निट्यूडच नाहीये त्याला आपण झिरो वेक्टर म्हणतो। पोझिशन वेक्टर कशाला म्हणतो आपण, असा एखादा वेक्टर ड्रॉ केलाय, ओरिजिन पासून एखाद्या पॉइंटची पोझिशन शो करणारा वेक्टर म्हणजे पोझिशन वेक्टर झाला। आणि दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर्स आपल्याकडे आहेत, जर त्यांचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही इक्वल असतील तर आपण त्यांना इक्वल वेक्टर्स असं म्हणत असतो। लक्षात आलं हे? तर पहा, पुढचा टाइप आपण आता स्टार्ट करतोय। इथपर्यंतचा पोर्शन आपला ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये झालेला होता। वेक्टरचा नेक्स्ट टाइप आपण आता स्टडी करूया। इक्वल वेक्टर झाल्यानंतरचा आपला फोर्थ आहे तो म्हणजे निगेटिव्ह वेक्टर्स। निगेटिव्ह वेक्टर्स, पहा, हे वेक्टरचे टाइप समजण्या अगोदर मी परत एकदा सांगतोय तुम्हाला, वेक्टरचं प्रेझेंटेशन कसं, रिप्रेझेंटेशन कसं करायचं, वेक्टरला रिप्रेझेंट कसं करायचं किंवा त्याला वेक्टरला नाव देण्याची पद्धत कशा प्रकारची, काल सांगितलं होतं ना मी तुम्हाला। म्हणजे मी या एरोनं वेक्टर रिप्रेझेंट केला, इथं पॉइंट आहे ए, इथं पॉइंट आहे बी, म्हणजे हा ए ला स्टार्ट झालेला आहे, बी ला एंड झाला असं आपण म्हणतो, ए कडून बी कडे, ओके। तर याला आपण कसं लिहू शकतो, ए बी बार असं लिहितो आपण याला, किंवा हा अशा प्रकारचा एक्स जर आपण इथं लिहिला तर तो एक्स बार, ए बी बार इक्वल्स टू एक्स बार, ठीक आहे। तो मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा हे स्टडी केलेले। समजा माझ्याकडे हा सेगमेंट आहे, हा सेगमेंट ए बी आहे आणि त्याची लेंथ एक्स असेल तर तुम्ही लिहिता ना ए बी इक्वल्स टू एक्स। त्याच प्रकारे ए बी बार इक्वल्स टू एक्स बार अशा प्रकारे वेक्टर रिप्रेझेंट करावा लागतो आपल्याला, ठीक आहे। त्याला नाव कशा प्रकारे द्यावे लागतात। सो आपण आता स्टडी करत आहोत निगेटिव्ह वेक्टर्स। कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं की दोन वेक्टर्सला एकमेकांचे इक्वल वेक्टर्स कधी म्हणायचे, ज्या दोन वेक्टर्सचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम असतं, ज्या दोन वेक्टर्सचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम असतं त्यांना इक्वल वेक्टर म्हणायचं। मग निगेटिव्ह वेक्टर कशाला म्हणायचं लक्षात घ्या। मी अशा प्रकारे दोन वेक्टर रिप्रेझेंट केले, पहा, हा एक वेक्टर आहे आणि दुसरा हा एक वेक्टर आहे।
तर या दोन वेक्टर मध्ये समजा याचं नाव आहे p बार आणि या वेक्टरचं नाव आहे q बार. सो लक्षात घ्या, एरोच्या लेंथ साठी मी अशी डॉटेड लाईन काढतो. तुम्हाला ड्रॉ करायची गरज नसेल, तुम्ही स्केलचा यूज करून एक्झॅक्टली सेम लेंथचे एरो ड्रॉ करायचे. आता पहिल्यांदा यांच्या मॅग्निट्यूड बद्दल बोलूयात आपण. पहिल्यांदा कशाबद्दल बोलूया? मॅग्निट्यूड बद्दल बोलूया. पहा, आपल्याला माहिती आहे ही जी एरोची लेंथ असते वेक्टरच्या रिप्रेझेंटेशन मध्ये, ही जी एरोची लेंथ असते ती एरोची लेंथ त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करत असते. एरोची लेंथ ही त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करत असते. मग जरी हा एरो इकडे जातोय हा इकडे जातोय तरीही त्यांच्या लेंथ मात्र पहा सेम आहे. म्हणजे या दोन्ही वेक्टर्सची मॅग्निट्यूड इक्वल आहे. या दोन्ही वेक्टर्सची मॅग्निट्यूड इक्वल आहे. आणि डायरेक्शन बद्दल जर बोलायचं झालं तर एक राईट वर्ड आहे, एक लेफ्ट वर्ड आहे. म्हणजे यांच्या डायरेक्शन्स अपोजिट आहे. असं असेल तर हे दोन वेक्टर एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर झाले. बरोबर आहे. मग याला रिप्रेझेंट कसं करणार? p बार इज इक्वल्स टू मायनस ऑफ q बार. म्हणजे काय? p बार हा q चा निगेटिव्ह वेक्टर आहे किंवा q बार हा p चा निगेटिव्ह. त्याला असे लिहू शकतो तुम्ही, किंवा q बार इक्वल्स टू मायनस ऑफ p बार. म्हणजे p बार हा q चा निगेटिव्ह वेक्टर झाला किंवा q बार हा p चा निगेटिव्ह वेक्टर आहे. p बार इज मायनस साइन दिसतंय इथं. p बार इज निगेटिव्ह वेक्टर ऑफ q बार. p बार इज निगेटिव्ह वेक्टर ऑफ q बार. इकडं q बार इज निगेटिव्ह वेक्टर ऑफ p बार. म्हणजे हे दोघं एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर झाले. मग इथं मी कंडिशन्स लिहिलेल्या आहेत. बरोबर आहे. मग कंडिशन वरून डिफाइन कसं करता येईल पहा, सांगता येईल तुम्हाला सुद्धा. आता असे दोन वेक्टर्स ज्यांचे मॅग्निट्यूड इक्वल असतात मात्र डायरेक्शन्स या अपोजिट असतात. डायरेक्शन्स या अपोजिट असतात. इन द सिंपल वे यांच्या दोघांच्या डायरेक्शन मधला अँगल 180 डिग्रीज असतो. आपल्याला माहिती लिनियर पेअर ऑफ अँगल तुम्ही स्टडी केलं होतं तशा प्रकारचं आहे. एक इकडे आहे तर एक एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट चाललेला आहे. म्हणजे काय? जे दोन वेक्टर ज्यांचा मॅग्निट्यूड तर इक्वल असतो मात्र डायरेक्शन ही अपोजिट असते. मॅग्निट्यूड इक्वल असतो मात्र डायरेक्शन अपोजिट असते. अशा दोन वेक्टर्सला एकमेकांचे निगेटिव्ह वेक्टर म्हणायचे. एकमेकांचे काय म्हणायचं आहे? निगेटिव्ह वेक्टर म्हणायचे. म्हणजे p बार इज निगेटिव्ह वेक्टर ऑफ q बार अँड q बार इज निगेटिव्ह वेक्टर ऑफ p बार. एवढंच लक्षात ठेवा, मॅग्निट्यूड्स इक्वल आणि डायरेक्शन्स अपोजिट असणार आहे. ओके. सो नोट करून घ्या निगेटिव्ह वेक्टर एवढंच आहे. याच्यामध्ये जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. एक एक्झाम्पल सुद्धा मी सांगतोय तुम्हाला याचं, त्यावर तुमच्याकडे आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पहा, माझ्याकडे समजा एका ऑब्जेक्ट वरती दोन फोर्स ऍक्ट होत आहेत. एक ऑब्जेक्ट आहे, हा बॉक्स आहे आणि याच्यावरती अशा प्रकारे दोन फोर्सेस ऍक्ट होत आहेत. ठीक आहे. एक फोर्स इकडनं इकडे ऍक्ट व्हायला लागला अशा प्रकारचा आणि याचा मॅग्निट्यूड आहे 50 न्यूटन. दुसरा फोर्स इकडनं इकडे ऍक्ट होत आहे अशा प्रकारचा, याचा सुद्धा मॅग्निट्यूड आहे 50 न्यूटन. म्हणजे या F1 बारचा मॅग्निट्यूड सुद्धा 50 न्यूटन आहे. या F2 बारचा सुद्धा मॅग्निट्यूड 50 न्यूटन आहे. मात्र हा पहा, जो F1 बार आहे त्याची डायरेक्शन पहा टुवर्ड्स राईट आहे. हा जो F1 बार आहे त्याची डायरेक्शन पहा टुवर्ड्स राईट आहे. आणि जो हा F2 बार आहे त्याची डायरेक्शन पहा टुवर्ड्स लेफ्ट आहे. म्हणजे या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारे हे जे दोन फोर्सेस जर तुम्ही विचारात घेतले तर तुमच्या लक्षात येईल की दोघांची मॅग्निट्यूड ही 50 न्यूटनच आहे. दोघांचे मॅग्निट्यूड हे 50 न्यूटन आहे. मीन्स these two forces are equal in magnitude but their directions are opposite. Hence F1 bar is negative vector of F2 bar. पहा, इथं हे इक्वल टू साइन का आलं? कारण मॅग्निट्यूड सेम आहे. मॅग्निट्यूड सेम असल्यामुळे इथं हे इक्वल टू साइन आलं. मात्र डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे इथं हे निगेटिव्ह साइन आलं. ओके. पहा, F1 नुसतं यांचं मॅग्निट्यूड वाईज विचार केला तर हे इक्वल झाले. मात्र वेक्टर मध्ये नुसतं मॅग्निट्यूडचा विचार करून चालेल का? नाही चालत. कारण वेक्टरच्या कंप्लीट डिस्क्रिप्शन साठी आपल्याला माहितीये तर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन यांची दोघांचीही आवश्यकता असते. म्हणून दोघांचाही विचार करावा लागेल.
मग जरी या दोघांचा मॅग्निट्यूड इक्वल असेल मात्र डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे यांना आपण काय म्हणू शकत नाही, इक्वल वेक्टर म्हणू शकत नाही. मी नुसतं या कंडिशन मध्ये F1 इक्वल्स टू F2 लिहू शकतो, कारण इथं मी डोक्यावरती बार लिहिलेला नाहीये. लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी F1 इक्वल्स टू F2 इथं लिहू शकतो या दोघांसाठी, मात्र F1 बार इक्वल्स टू F2 बार मला जर लिहायचं असेल तर इथं निगेटिव्ह साइन द्यावं लागेल. या दोघांचा फरक समजून घ्या पहिल्यांदा. ठीक आहे, मी F1 इक्वल्स टू F2 लिहू शकतो, मात्र डोक्यावर बार दिला की मात्र मला इथं काय करावं लागत आहे, निगेटिव्ह साइन पुट करावं लागत आहे. डोक्यावरती जेव्हा आपण बार देतोय तेव्हा मात्र मला इथं निगेटिव्ह साइन पुट करावं लागतं. या दोघाला थोडं स्टडी करूया. पहा, मी जेव्हा इथं डोक्यावरती या F1 आणि F2 च्या डोक्यावर इथं बार दिलेले नाहीये, याचा अर्थ मी फक्त त्यांच्या मॅग्निट्यूड बद्दल बोलत आहे. इथं जेव्हा मी यांच्या डोक्यावरती अशा प्रकारची बार पुट केलेली नाहीये तेव्हा मी फक्त त्यांच्या मॅग्निट्यूड बद्दल बोलत आहे. आणि मॅग्निट्यूड तर त्यांची एक्झॅक्टली इक्वल आहे, 50 न्यूटन 50 न्यूटन. जेव्हा इथं डोक्यावर बार नाहीये म्हणजे तुम्ही डायरेक्शनचा विचारच करत नाहीये, तुम्ही फक्त त्या दोन वेक्टर्सचं, इन दिस केस त्या दोन फोर्सेसचं फक्त मॅग्निट्यूड जेव्हा विचारात घेताय तेव्हा त्यांचं मॅग्निट्यूड एक्झॅक्टली इक्वल असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली ते इक्वल टू साइन लिहू शकता. मात्र जेव्हा तुम्ही F1 बार F2 बार असं घेतलंय याचा अर्थ तुम्ही त्याला वेक्टर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करताय. याचा अर्थ त्याला तुम्ही त्याच्या वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलंय, म्हणजे इथं डायरेक्शनचा सुद्धा विचार करावा लागेल. आणि डायरेक्शनचा विचार केल्यामुळेच इथं हे निगेटिव्ह साइन आलेलं आहे. डायरेक्शनचा विचार केल्यामुळेच इथं हे निगेटिव्ह साइन आलेलं आहे. सो सिम्पली तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड्स कम्पेअर करायचे असतील तेव्हा तुम्ही एक्झॅक्टली ते इक्वल आहेत असं सांगू शकता, कारण निगेटिव्ह वेक्टर्स मध्ये त्या दोन वेक्टर्सचे मॅग्निट्यूड हे इक्वल असतात. मात्र डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे वेक्टर फॉर्म मध्ये त्यांना इक्वल टू दाखवण्यासाठी, त्यांची इक्वॅलिटी दाखवण्यासाठी तुम्हाला इथं मायनस साइन पुट करावा लागेल, जे काय इंडिकेट करतं त्या दोघांच्या डायरेक्शन्स अपोजिट आहेत. काय इंडिकेट करतं, त्या दोघांच्या डायरेक्शन अपोजिट आहे. मग असं रिप्रेझेंट करण्यामागचं कारण कळलं असेल, हे इक्वल टू साइन रिप्रेझेंट करणारे त्यांचे मॅग्निट्यूड सेम आहे आणि हे निगेटिव्ह साइन रिप्रेझेंट करणार आहे त्यांच्या डायरेक्शन्स अपोजिट आहेत. सो आय सपोज यू हॅव क्लिअर दिस पॉइंट. ओके, सो नाउ नोट दिस डाउन. We will move on to the next point. So equal vectorची concept लक्षात आली असेल. So vectors having equal magnitude but opposite direction. ठीक आहे, एक वेक्टर मध्ये जनरली विद्यार्थ्यांना होणारा कन्फ्युजन सध्या आपण दूर करूया. पहा, वेक्टर मध्ये p बारचा आणि p चा अर्थ वेगवेगळा होतो. जेव्हा तुम्ही p बार असं लिहिलंय, हे याचं वेक्टर फॉर्म आहे किंवा वेक्टर रिप्रेझेंटेशन आहे. हे नुसतं p लिहिणं म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड आहे. किंवा मॅग्निट्यूड लिहिताना जर तुम्हाला p बार ऍज इट इज ठेवायचं असेल तर त्याला असं मॉड मध्ये घ्यावं लागेल, मॉड म्हणतो. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा काय आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे. असं लिहायचं नसेल तर नुसतं p लिहिलं तरी आपण असं समजूया की ते त्याचं काय असतं, मॅग्निट्यूड. परंतु फक्त p बार असंच लिहिलेलं आहे, मॉड वगैरे केलेलं नाहीये, तर इथं मात्र डायरेक्शनचा सुद्धा विचार करावा लागतोय. म्हणजे p बारचा आणि p चा मिनिंग एकच होत नाही, कारण p बार हे कम्प्लीट डिस्क्रिप्शन आहे त्याचं, कारण त्याच्यामध्ये त्याची मॅग्निट्यूड डायरेक्शन सगळं असणार आहे. मात्र नुसतं p किंवा मॉड p बार, नुसतं p किंवा मॉड p बार हे या वेक्टर p बारचं मॅग्निट्यूड आहे. फक्त काय आहे, मॅग्निट्यूड. हा जो वेक्टर फॉर्म आहे p बार, हा वेक्टर्स फॉर्म आहे. हे नुसतं p लिहिणं किंवा मॉड मध्ये p बार लिहिणं म्हणजे आपण त्या दिलेल्या वेक्टरचं काय सेपरेटली लिहून घेतलेलं आहे, मॅग्निट्यूड. परत कन्फ्युजन होऊ नये, परत एकदा सांगतोय, हे व्यवस्थित 100% लक्षात घ्या, कारण याच्यानंतर आपल्याला वेक्टर जेव्हा रिप्रेझेंट करायचे असतील, त्यांचे मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचे असतील, तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन टाळायचं असेल तर लक्षात घ्या, p बार हे त्याचा वेक्टर p बार इक्वल्स टू पुढे जे असणार आहे असं तुम्हाला देतील, p बार इक्वल्स टू, तर पुढे त्याचं वेक्टर फॉर्म असणार आहे. आणि तुम्ही नुसतं p न काय रिप्रेझेंट करणार आहात, त्याचं मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करणार आहे. किंवा नुसतं p न करता किंवा अशा प्रकारे तो पूर्ण p बार असा मॉड मध्ये टाकायचा, त्याला सुद्धा आपण त्याचं मॅग्निट्यूडच म्हणत असतो. लक्षात येते. सो दिस इज हाऊ वी डिफरन्शिएट. वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलंय, नुसता त्याचा मॅग्निट्यूड आहे. तुम्हाला असं वाटायला लागू शकतं की p बार लिहिलं काय, नुसतं p लिहिलं काय, इथं वेक्टर मध्ये सारखं नाहीये. लक्षात द्या,
कारण हे वेक्टर इक्वेशन किंवा वेक्टर फॉर्म प्रेझेंट करणारे त्यापैकी म्हणजे त्याच्यात मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांचाही समावेश. पी बार जे तुम्हाला रिप्रेझेंट केलं जाणार आहे त्यात मॅग्निट्यूड डायरेक्शन दोघांचाही समावेश असणार आहे. नुसतं पी तुम्ही त्यावरून कॅल्क्युलेट करताय म्हणजे तुम्ही त्याचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट केलेलं आहे. हा या दोघांचा डिफरन्स लक्षात घ्या. ठीक आहे. सो आपण आपला एक फॉर्म इथं कंप्लीट केलेला आहे वेक्टरचा. कोणता फॉर्म होता वेक्टरचा तो? सो वी हॅव स्टडीड अबाउट द निगेटिव्ह वेक्टर. वी हॅव स्टडीड अबाउट ओके. सो नेक्स्ट टाइप आहे आपला वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर. आताच आपण कंप्लीट केलं. द नेक्स्ट टाइप आपण जो स्टडी करतोय तो आहे रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. रिझल्टंट वेक्टर. ओके. पहा, समजा माझ्याकडे हा एक बॉक्स आहे. एक सिंपली तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल तर मी प्रत्येक टाइप समजून सांगण्यासाठी जे एक्झाम्पल देत आहे. आता सगळेच फोर्स आहेत, सगळेच वेक्टर आहेत. डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, फोर्स वेक्टर आहे, त्याच्यानंतर टॉर्क ही एक वेक्टर क्वांटिटी आहे, ऍक्सेलरेशन ही वेक्टर क्वांटिटी आहे. परंतु आपण फोर्सचं एक्झाम्पल का घेत आहोत? कारण जे रूल फोर्सला ऍज अ वेक्टर लागू पडणार आहे ते बाकीच्या वेक्टरला सुद्धा ऍप्लिकेबल आहे. मात्र फोर्स बद्दल आपण ऐकलेले लोअर स्टँडर्डला आपल्याला त्याच्याबद्दल माहिती आहे, चांगल्या प्रकारे समजायला सोपं जातं. म्हणून मी कोणताही टाईप समजून सांगण्यासाठी फोर्सचं एक्झाम्पल घेतोय. हेच रूल बाकीच्या वेक्टरसाठी सुद्धा ऍप्लिकेबल आहेत जे जे वेक्टर क्वांटिटीज आहेत. आता वेक्टर्स कोणाला म्हणायचं याचा स्टडी आपण ऑलरेडी केलेला आहे. मग आता या फोर्सच्याच एक्झाम्पल वरून मी परत एकदा तुम्हाला हा वेक्टरचा टाईप समजून सांगतोय. तो कोणता आहे? रिझल्टंट वेक्टर. पहा, समजा या ऑब्जेक्ट वरती अशा प्रकारे फोर्सेस ऍक्ट होत आहेत. लक्षात येतं? मी सिंपल ड्रॉ करतोय. हा आहे समजा 100 न्यूटनचा, हा आहे 30 न्यूटनचा, हा आहे 50 न्यूटनचा फोर्स. ओके. आता लक्षात घ्या, हे तीन फोर्स या ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होत आहेत. त्या तिघांची डायरेक्शन कुठे आहे? फ्रॉम लेफ्ट टुवर्ड्स राईट. हे जे तीन फोर्सेस 100 न्यूटन, 30 न्यूटन आणि 50 न्यूटनची जे ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होत आहेत या तिघांची डायरेक्शन लेफ्ट कडून राईट कडेच आहे. या तिघांची डायरेक्शन लेफ्ट कडून राईट कडेच आहे. तर म्हणजे पहा, आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये मी आता अशा प्रकारे दाखवलं की हाच तो ऑब्जेक्ट आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये मी याच्यावरती फोर्स ऍक्ट होताना दाखवलेला आहे. समजा 180 न्यूटन. आता व्यवस्थित लक्षात घ्या, दोन्ही कंडिशन फर्स्ट आणि सेकंडला व्यवस्थित ऑब्झर्व करा. फर्स्ट ऑब्जेक्ट वरती 100 न्यूटन, 30 न्यूटन आणि 50 न्यूटनचा फोर्स टुवर्ड्स राईट ऍक्ट होत आहे. आणि सेकंड ऑब्जेक्ट वरती सेकंड कंडिशन मध्ये त्याच ऑब्जेक्ट वरती 180 न्यूटनचा फोर्स टुवर्ड्स राईट ऍक्ट होत आहे. आता तुम्ही जर विचार केला व्यवस्थित तर जो इफेक्ट फर्स्ट ऑब्जेक्ट वरती होणार आहे तोच इफेक्ट सेकंड ऑब्जेक्ट वरती होणार आहे. जो इफेक्ट, कारण हा 100 न्यूटन राईटलाच ऍक्ट व्हायला, हा 30 न्यूटन राईटलाच ऍक्ट व्हायला, हा 50 न्यूटन राईटलाच ऍक्ट होत आहे. मग ऍक्च्युअली फर्स्ट कंडिशन मध्ये सुद्धा ऑब्जेक्ट वरती टोटल फोर्स किती आणि कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होत आहे? फर्स्ट कंडिशन मध्ये त्या ऑब्जेक्ट वरती किती फोर्स आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे? तर त्याचा आन्सर आहे टोटल 180 न्यूटनचाच राईटला ऍक्ट होत आहे. आणि सेकंड कंडिशन मध्ये तर डायरेक्टली टोटल फोर्सच तुम्हाला दिलेला आहे एकत्र किती? 180 न्यूटन. याचा मीनिंग काय झाला तर या फर्स्ट कंडिशन मधल्या तिघांचा मिळून जो इफेक्ट ऑब्जेक्ट वरती झाला होता, व्यवस्थित समजून घ्यायचा. ठीक आहे. या फर्स्ट कंडिशन मध्ये या तीन फोर्सेसचा मिळून, या फर्स्ट कंडिशन मध्ये या तीन फोर्सेसचा मिळून जो इफेक्ट या ऑब्जेक्ट वरती झाला होता तोच इफेक्ट सेकंड कंडिशन मध्ये या एकट्याचा झालेला आहे. जो इफेक्ट या तिघांचा मिळून या ऑब्जेक्ट वरती झाला होता तोच इफेक्ट या सेकंड कंडिशन मध्ये या सिंगल फोर्सचा झालेला आहे. याचा अर्थ हा जो 180 न्यूटन आहे या तिघांचा रिझल्टंट फोर्स आहे. काय आहे? रिझल्टंट फोर्स. आता फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे म्हणजे आपण त्याला रिझल्टंट वेक्टर असं म्हणू शकतो. काय लक्षात आलं यावरून आपल्या की बरेच नंबर ऑफ वेक्टर्स असणार आहेत. आता मी त्याला फोर्स म्हणण्याऐवजी वेक्टर म्हणतो. ठीक आहे, कारण फोर्स हा एक वेक्टर आहे. जेव्हा नंबर ऑफ वेक्टर्स अशा प्रकारे आपल्याला दिले असतील, दोन किंवा दोघांपेक्षा जास्त, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर जेव्हा आपल्याला दिलेले असतील आणि जर त्या सगळ्यांचा मिळून जो इफेक्ट होणार आहे, दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर्स आपल्याला अशा प्रकारे दिलेले असतील
आणि त्या सगळ्यांचा मिळून जो इफेक्ट होणार आहे तो इफेक्ट हा एकटाच वेक्टर शो करत असेल तर तो सिंगल वेक्टर त्या सगळ्यांचा मिळून काय असतो, रिझल्टंट वेक्टर असतो. काय असतो, रिझल्टंट वेक्टर. याचं आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आपण. पहा, लक्षात घ्या, याचं आणखी एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला ती गोष्ट आणखी चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. आणखी एक एक्झाम्पल असं आहे की एक व्यक्ती आहे जो ए पोझिशनला उभा आहे. समजा त्याची पोझिशन आहे ए आणि त्याला जायचंय बी पॉइंट पर्यंत. मग तो ए पासून बी पर्यंत त्याचं झालंय डिस्प्लेसमेंट. आता मी दुसरं एक्झाम्पल घेतलं, वेक्टर डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर. सो एक व्यक्ती आहे ज्याच हे मी लिहितोय ए पासून बी पर्यंत डिस्प्लेसमेंट झालंय जे आहे 100 मीटर. जे किती आहे 100 मीटर. म्हणजे त्याचं ए पॉइंट पासून बी पर्यंत डिस्प्लेसमेंट झाला 100 मीटर आणि तो व्यक्ती बी पॉइंटला जाऊन परत ए ला आलाय. बी पॉइंटला जाऊन परत ए पॉइंटला आलाय. म्हणजे काय लक्षात घ्या, सुरुवातीला त्याचं जे डिस्प्लेसमेंट झालं x1 बार म्हणतो मी त्याला, ते किती आहे 100 मीटर. सेकंड कंडिशन मध्ये सुद्धा त्याचं डिस्प्लेसमेंट 100 मीटरच झालंय. कुठून, बी पासून ए पर्यंत. आता इथं डायरेक्शन चेंज झाल्यात. पहिल्यांदा त्याचं हे जे x1 डिस्प्लेसमेंट झालंय ते टुवर्ड्स राईट होतं. x2 जे डिस्प्लेसमेंट झालंय ते टुवर्ड्स लेफ्ट झालंय. या दोघांचा मिळून फायनली परिणाम काय झाला पहा. काय होता, ऑब्जेक्ट ए पॉइंटला होता. ऑब्जेक्ट कोणत्या पॉइंटला होता, ए पॉइंटला. तिथून त्याचं बी पर्यंत म्हणजेच 100 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट झालं. तो परत बी पासून ए पर्यंत आला म्हणजे आणखी एकदा 100 डिस्प्लेसमेंट झालंय, बट इन अपोजिट डायरेक्शन. बट इन अपोजिट डायरेक्शन. फायनली आपल्याला काय दिसतंय की ऑब्जेक्ट तर ए लाच आहे. जरी तो बी ला जाऊन परत ए ला आलेला असेल तरी आपलं ऑब्झर्वेशन आपल्याला असं सांगतं की तो ए लाच होता आणि ए लाच आहे. अगोदर सुद्धा ए लाच होता आणि आता सुद्धा ए लाच आहे. म्हणजे त्याचं नेट डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे तर ते 0 मीटर झालंय. किती झालंय, 0 मीटर. म्हणजे हा जो एक्स बार असणार आहे तो 0 आहे. मग तो कोणत्या दोघाचा रिझल्टंट आहे, या 100चा रिझल्टंट आहे. ऍक्च्युअली ऑब्जेक्टचं 2 वेळेस 100 एवढं डिस्प्लेसमेंट झालंय. दिलेल्या ऑब्जेक्टचं 2 वेळेस 100 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट झालंय. मात्र त्यांच्या डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे त्यांचा फायनल रिझल्ट किती आला, 0 मीटर. फायनल रिझल्ट किती आला, 0 मीटर. म्हणजे या x1 बार इक्वल्स टू 100 मीटर आणि x2 बार इक्वल्स टू 100 मीटर यांचा हा 0 मीटर काय झाला, रिझल्टंट वेक्टर. काय झाला, रिझल्टंट वेक्टर. ठीक आहे. तर आता या दोन एक्झाम्पल नंतर मी त्या रिझल्टंट वेक्टरला परत एकदा डेफिनेशन वाईज त्याला एक्सप्लेन करतो. पहा कशाला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. असा एक वेक्टर, असा एक सिंगल वेक्टर जो दिलेल्या नंबर ऑफ वेक्टर्सचा मिळून जेवढा परिणाम क्रिएट होतो किंवा जेवढा इफेक्ट होतो तेवढा तो सिंगल वेक्टर जर क्रिएट करत असेल तर त्याला त्या दिलेल्या वेक्टर्सचा रिझल्टंट वेक्टर म्हणायचं. सिंपल मराठीत परत एकदा आहे का, माझ्याकडे नंबर ऑफ वेक्टर्स आहेत, 2 or more वेक्टर्स आहेत. 2 or more वेक्टर्स आहेत. या 2 or more वेक्टर्स जेवढे काय असतील 2, 4, 6, 8, 10, 35, 40 कितीही, या सगळ्यांचा मिळून जेवढा इफेक्ट होणार आहे तेवढा इफेक्ट जो सिंगल वेक्टर प्रोड्यूस करतो तो सिंगल वेक्टर या सगळ्यांचा रिझल्टंट वेक्टर असतो. आय रिपीट, 2 किंवा 2 पेक्षा जास्त मग ते कितीही वेक्टर्स असतील त्या सगळ्यांचा मिळून एकत्रित परिणाम जो होणार आहे तेवढाच इफेक्ट जो सिंगल वेक्टर रिप्रेझेंट करतो किंवा क्रिएट करतो तो सिंगल वेक्टर त्या सगळ्यांचा मिळून काय झाला, रिझल्टंट वेक्टर झाला. तो सिंगल वेक्टर त्या सगळ्या वेक्टर्सचा, दिलेल्या वेक्टर्सचा काय असणार आहे, रिझल्टंट वेक्टर असणार आहे. हा पॉइंट इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचा. ठीक आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ रिझल्टंट वेक्टर. म्हणजे दिलेल्या नंबर ऑफ इफेक्ट्सचा मिळून जो एकत्रित फायनल परिणाम येणार आहे, रिझल्ट मिळणार आहे आपल्याला, तो त्या सगळ्या वेक्टर्सचा काय असणार आहे, रिझल्टंट वेक्टर. मी तुम्हाला ते डिस्प्लेसमेंटचं आणि फोर्सचं एक्झाम्पल घेऊन ते समजून सांगितलेले. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द रिझल्टंट वेक्टर. हा एक पॉइंट क्लिअर झाला आपला. काय लक्षात ठेवायचे, फायनली शॉर्ट मध्ये कन्क्लूड काय करणार रिझल्टंट वेक्टरला, की नंबर ऑफ वेक्टर्सचा जेवढा इफेक्ट असणार आहे एकत्रितपणे तेवढाच इफेक्ट जो एक सिंगल वेक्टर प्रोड्यूस करेल
तो त्या सगळ्यांचा मिळून काय झाला, रिझल्टंट वेक्टर झाला. तो त्या सगळ्यांचा मिळून काय झाला, रिझल्टंट वेक्टर झाला. ठीक आहे. सो आता पुढचा पॉइंट आपण घेऊया, तो आहे युनिट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर झाल्यानंतर आहे युनिट वेक्टर. आता मात्र व्यवस्थित लक्ष द्यायचंय, हा खूप इम्पॉर्टंट आणि समजायला थोडासा क्रिटिकल वाटू शकतो, नाही येतो ऍक्च्युअली, परंतु तुम्ही पहिल्यांदा स्टडी करताय त्याचा 11th स्टँडर्ड मध्ये, त्याच्याबद्दल म्हणून. ठीक आहे. सो युनिट वेक्टरची कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायची, कारण आता आपल्याला याच्यानंतर ती पूर्ण चॅप्टर मध्ये यूज करायची आहे. पूर्ण चॅप्टर मध्ये यूज करायची. त्याला पहिल्यांदा आपण डिफाइन करूया. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड. युनिटचा अर्थ 1 असतो, ब्रॅकेट मध्ये लिहिला. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट म्हणजेच 1 मॅग्निट्यूड इन गिवन डायरेक्शन in the direction of given vector. In the direction of given vector. In the direction of given vector is called as unit vector of given vector. तो दिलेल्या वेक्टरचा युनिट वेक्टर असेल. पहा, अ वेक्टर हॅव्हिंग युनिट म्हणजेच 1 एवढं. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड. अ वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर. इन द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर इज कॉल्ड ॲज युनिट वेक्टर ऑफ गिवन वेक्टर. पहिल्यांदा डेफिनेशन नोट डाऊन करा. काही लक्षात आलं नसेल तरी काय हरकत नाही, त्याचं एक्सप्लेनेशन आपण आता घेणार आहोत लगेच. ओके. फक्त एवढं डेफिनेशन वरून कळतंय का? पहा, युनिट वेक्टर म्हणजे कसा वेक्टर आहे, ज्याचं मॅग्निट्यूड युनिट असणार आहे. युनिट म्हणजे 1, ज्याचं मॅग्निट्यूड काय असणार आहे तेवढं लक्षात घ्या पहिल्यांदा. युनिट वेक्टर म्हणजे असा वेक्टर आहे ज्याचं मॅग्निट्यूड युनिट असणार आहे. युनिट मॅग्निट्यूड म्हणजे 1 एवढं मॅग्निट्यूड. युनिट मॅग्निट्यूड म्हणजे काय, 1 एवढं मॅग्निट्यूड असणाऱ्या वेक्टरला आपण युनिट वेक्टर असं म्हणत असतो. आपण काय म्हणत असतो, युनिट वेक्टर. याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. पहिल्यांदा डेफिनेशन व्यवस्थित नोट डाऊन करायची आहे. ओके. सो मॅग्निट्यूड लक्षात ठेवा, फक्त युनिटचं मॅग्निट्यूड, युनिटचा अर्थ असतो 1. आता पाहतो, समजा एक फोर्स ऍक्ट होतोय 100 न्यूटन एवढा. 100 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट होतो. इकडे लिहितो मी फोर्स. सो फोर्स किती ऍक्ट व्हायला, 100 न्यूटन. पण मग फोर्स तर वेक्टर क्वांटिटी आहे, मी तर नुसतं मॅग्निट्यूड लिहिलंय त्याचं 100 न्यूटन. फोर्स काय आहे, वेक्टर क्वांटिटी. मी सध्या त्याचं काय लिहिलंय, फक्त मॅग्निट्यूड लिहिलंय. किती मॅग्निट्यूड लिहिलंय, 100 न्यूटन एवढं. बरोबर. मग मी आता त्याला पुढे डायरेक्शनचं काहीतरी लेबल लावतो. सो फोर्स इक्वल्स टू 100 न्यूटन इन नॉर्थ. कोणत्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो तो 100 न्यूटन, नॉर्थ डायरेक्शन मध्ये. पहा, आपण काय नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अशा प्रकारे डायरेक्शन वापरणार नाही वेक्टर साठी, कारण आपला रेफरन्स पॉइंट तर कोऑर्डिनेट सिस्टीमचा ओरिजिन आहे, त्याचा स्टडी करायचा आपल्याला. पण एक सिंपल समजण्यासाठी. मग हा 100 न्यूटन या फोर्सचा काय झाला, मॅग्निट्यूड. 100 न्यूटन या फोर्सचा काय झाला, मॅग्निट्यूड. आणि ही इन द नॉर्थ, या अशा प्रकारे तुम्हाला डायरेक्शन माहिती आहेत ना, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. ठीक आहे. सो त्याची डायरेक्शन कोणती आहे, इन द नॉर्थ, आपल्या दिलेल्या रेफरन्स फिगर नुसार असं आपण कन्सिडर करू. मग याचा मला युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा. काय फाइंड आउट करायचा, युनिट वेक्टर. आताच आपण डेफिनेशन मध्ये पाहिलं, व्यवस्थित लक्ष द्यायचं. युनिट वेक्टर समजलं म्हणजे आता चॅप्टर पूर्ण समजलाय तुम्हाला, स्केलर वेक्टर. कारण पुढे आपल्याला पूर्ण युनिट वेक्टरचाच यूज करायचा. फोर्स इज ऍक्टिंग, किती ऍक्ट होतोय, 100 न्यूटन. कोणत्या डायरेक्शन मध्ये, नॉर्थ डायरेक्शन मध्ये. किती फोर्स ऍक्ट होतोय, 100 न्यूटन. कोणत्या डायरेक्शन मध्ये, नॉर्थ. युनिट वेक्टर म्हणजे किती मॅग्निट्यूड असणारा, युनिट एवढा, 1 मॅग्निट्यूड. कोण आहे रे, फोर्स आहे. त्याचं युनिट काय वापरलंय, न्यूटन. मग युनिट वेक्टर म्हणजे किती फोर्स असणार आहे, 1 न्यूटन एवढा. याचा युनिट वेक्टर म्हणजे किती फोर्स असणार आहे, 1 न्यूटन एवढा. इन नॉर्थ, पण डायरेक्शन तीच, इन नॉर्थ. बरोबर आहे. म्हणजे हा या फोर्सचा काय झाला, युनिट वेक्टर. हा या फोर्सचा काय झाला, युनिट वेक्टर. म्हणजे काय, दिलेल्या फोर्सच्याच डायरेक्शन मध्ये, दिलेल्याच फोर्सच्या डायरेक्शन मध्ये
परंतु 1 एवढं मॅग्निट्यूड असणारा हा फोर्स म्हणजे या दिलेल्या फोर्सचा काय झाला युनिट वेक्टर. तर अशाच प्रकारचं असतं दिलेल्या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये 1 एवढं मॅग्निट्यूड असणार. मग ते फोर्स असेल तर फोर्स आपल्याला न्यूटन मध्ये दिला असेल तर युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड सुद्धा न्यूटनच येईल, फक्त 1 घ्यायचं. हेच डाइन मध्ये दिला असतं तर आपण सुद्धा 1 डाइनच घेतला असता. इथलं युनिट बदलायचं नाहीये, डायरेक्शन पण बदलायची नाहीये, फक्त ही व्हॅल्यू किती करायची 1. म्हणजे 100 न्यूटन इन द नॉर्थ असा जो तुम्हाला फोर्स दिलाय त्याचा युनिट वेक्टर कोण आहे 1 न्यूटन इन द नॉर्थ. डायरेक्शन तीच असते युनिट वेक्टरची. म्हणजे काय दिलेल्या वेक्टरच्याच डायरेक्शन मध्ये असलेला परंतु किती मॅग्निट्यूड असलेला युनिट मॅग्निट्यूड असलेला 1 एवढा मॅग्निट्यूड असलेला वेक्टर म्हणजे युनिट वेक्टर आहे. ठीक आहे. आणखीन चांगल्या प्रकारे ओके. नाही समजलं तर काय हरकत नाही, आपण परत एकदा घेऊ त्याला. आता मला सांगा हे 100 वरून 1 कसं आलं, 100 वरून 1 कसं येतं याचं मी एक्सप्लेनेशन ऑलरेडी तुम्हाला दिलं. तुम्हाला समजा एक मार्कर आहे, अशा 50 मार्करची किंमत माहिती आहे. अशा किती मार्करची किंमत माहिती आहे 50 ची. आणि त्यावरून तुम्हाला एका मार्करची कॅल्क्युलेट करायची. काय करायचं तुम्ही डिवाइड करता, ऑब्विसली सेम करायचं. 100 न्यूटन हे जे त्या फोर्सचं मॅग्निट्यूड होतं इन द नॉर्थ. आता लक्षात घ्या हे त्या वेक्टरचं काय आहे मॅग्निट्यूड. हे त्या वेक्टरचं काय आहे मॅग्निट्यूड आणि ही काय आहे त्याची डायरेक्शन. काय करायचं मग हा जो फोर्स मी रिप्रेझेंट केला मी याला F बार म्हणू शकतो कारण तिथे त्याचं मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. तर दिलेल्या वेक्टरला आता हा वेक्टर फॉर्म मध्ये आहे लक्षात घ्या. जरी आपण प्रेझेंटेशनची लँग्वेज वेगळी वापरलेली असेल तरी हा वेक्टर फॉर्म मध्ये आहे. त्याला कारण काय 100 न्यूटन मी त्याचं मॅग्निट्यूड मेन्शन केलंय इन द नॉर्थ डायरेक्शन मी त्याची डायरेक्शन पण मेन्शन केली आहे. मग दिलेल्या टोटल वेक्टर ज्या फॉर्म मध्ये दिलाय त्या फॉर्मला त्याच्या फक्त मॅग्निट्यूड न डिवाइड करायचं. त्याच्या मॅग्निट्यूडच्या फक्त डिजिट न डिवाइड करायचं. मॅग्निट्यूडच्या फक्त डिजिट न डिवाइड करायचं. ते कॅन्सल होऊन काय शिल्लक राहिलं 1 न्यूटन इन नॉर्थ. हे पुढचं ऍज इट इज राहिलं. कॅन्सल काय झालं 100 1 न्यूटन इन नॉर्थ शिल्लक राहिलं म्हणजे युनिट वेक्टर शिल्लक राहिला. कसा कॅल्क्युलेट केला आपण युनिट वेक्टर जो दिलेला वेक्टर होता त्याला फक्त त्याच्या मॅग्निट्यूडच्या डिजिटनं डिवाइड केलं. दिलेल्या वेक्टरला तो त्याच्या डायरेक्शन सहित होता मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन. म्हणजे वेक्टर फॉर्म मध्ये असणाऱ्या त्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडच्या फक्त डिजिटनं डिवाइड केल्यानंतर जेवढं काही शिल्लक राहतं तो त्याचा युनिट वेक्टर असतो. अनदर एक्झाम्पल घेऊया पहा. समजा आणखी एका डायरेक्शन मध्ये कोणत्या तरी एक डिस्प्लेसमेंट होत आहे ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट होत आहे 10 मीटर एवढं टुवर्ड्स राईट लेफ्ट सुद्धा डायरेक्शन साठी वापरतो आपण. सो ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट हा एक्स बार हा वेक्टर झाला. मी बार लिहितोय म्हणजे वेक्टर फॉर्म रिप्रेझेंट करतोय. हे मॅग्निट्यूड झालं आणि टुवर्ड्स राईट ही त्याची डायरेक्शन झाली. मग या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं म्हणजे कितीनं डिवाइड करणार 10 न. हा 10 कॅन्सल होऊन शिल्लक राहिलं 1 मीटर. पुढचं टुवर्ड्स राईट ऍज इट इज. म्हणजे काय तर वेक्टर जो दिलेला असणार आहे तुम्हाला त्याला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड केल्यानंतर दिलेल्या वेक्टरला ऍज इट इज त्याचा जो फॉर्म दिलेला असेल तशाच फॉर्मला जेव्हा तुम्ही त्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करता त्या वेक्टरच्या काय करता मॅग्निट्यूडनं डिवाइड करता. वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड केल्यानंतर जे शिल्लक राहतं ते त्या वेक्टरचा युनिट वेक्टर असतं. ते त्या युनिट वेक्टरचं काय असतं युनिट वेक्टर असतं. आता पहा फॉर्म्युला लिहूया डायरेक्टली. हे लक्षात आलं असेल तुमच्या तर आपण आता डायरेक्टली त्याचा फॉर्म्युला लिहूया. ठीक आहे. सो काय फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. पुढे पहा व्यवस्थित. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे एक वेक्टर आहे पी बार. माझ्याकडे एक वेक्टर आहे पी बार लिहिले म्हणजे याचं मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डायरेक्शन दोन्ही त्याच्यात इन्क्लूड आहे. पी बारनं मी त्याला रिप्रेझेंट केले म्हणजे तो त्याचा वेक्टर फॉर्म झाला. मी तुम्हाला सांगितलं होतं नुसतं मॅग्निट्यूड जर तुम्हाला पाहिजे असेल
नुसतं मॅग्निट्यूड जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक तर नुसतं पी लिहू शकता किंवा त्या पी बारला मॉड मध्ये लिहू शकता. हे त्याचं काय झालं, त्या पी बारचं मॅग्निट्यूड, नुसतं पी लिहिणं किंवा पी बार. आणि आताच आपण पाहिलं की दिलेल्या वेक्टरला त्याला ज्या फॉर्म मध्ये दिले त्या फॉर्मला जेव्हा तुम्ही त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करता तेव्हा तुम्हाला त्याचा युनिट वेक्टर मिळतो. म्हणजे या पी बार या वेक्टरला जेव्हा मी या पी न किंवा मॉड ऑफ पी बार न, मी नुसतं पी लिहितोय सध्या, डिवाइड करतोय, हा त्याचा वेक्टर फॉर्म आहे. म्हणजे त्याच्यात मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही इन्क्लूड आहे. तो कसा रिप्रेझेंट केला जातो वेक्टर फॉर्म, त्याचं इक्वेशन वगैरे कसं बनतं ते पुढे पाहायचंय, त्याचं सध्या टेन्शन घ्यायचं नाही. एवढंच लक्षात घ्या, पी बार लिहिले म्हणजे याच्यात मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही इन्क्लूड आहे. त्याच वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड करायचं. आताच एक्झाम्पल घेतला आपण, 100 न्यूटन फोर्स टुवर्ड्स नॉर्थ, त्याला आपण 100 न डिवाइड केलं, त्याचा युनिट वेक्टर मिळाला. 10 मीटर डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स राईट, त्याला 10 न डिवाइड केलं, त्याचा युनिट वेक्टर मिळाला. तसं हा दिलेला वेक्टर पी बार आणि हा पी किंवा मॉड ऑफ पी बार हा त्याचा मॅग्निट्यूड आहे. नुसतं पी किंवा मॉड ऑफ पी बार त्याचा मॅग्निट्यूड आहे. तर दिलेल्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं जेव्हा आपण डिवाइड करतो म्हणजे हे टोटल मिळून आता आपल्याला काय मिळालं, युनिट वेक्टर ऑफ पी बार. पी बार डिवाइडेड बाय पी बार डिवाइडेड बाय पी इज द युनिट वेक्टर ऑफ पी बार, इज द युनिट वेक्टर ऑफ पी बार. हा कोणाचा युनिट वेक्टर आहे, पी बारचा. मग याला डिनोट करतात स्मॉल यू, त्याच्या डोक्यावर अशी टोपी काढायची, त्याला वाचायचं यू कॅप, स्मॉल यू कॅप. म्हणजे हा स्मॉल यू कॅप काय आहे, पी बारचा युनिट वेक्टर आहे. तो कॅल्क्युलेट कसा करणार, हा स्मॉल यू बार काय आहे, पी बारचा युनिट वेक्टर आहे. त्याला फॉर्म्युला काय लिहिणार त्याचा, तर त्या वेक्टरला, त्या वेक्टर फॉर्मला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं, त्या वेक्टर फॉर्मला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं तर तुम्हाला त्या वेक्टरचा युनिट वेक्टर मिळतो. जो जनरली म्हणतो मी, हे काही कंपल्सरी नाहीये, जनरली यू त्याच्या डोक्यावर अशी कॅप या लेटरनं किंवा सिम्बॉलनं डिनोट केला जातो. आता क्लिअरली सांगितलं मी तुम्हाला, दिलेला वेक्टर असेल त्याला त्याच्याच मॅग्निट्यूडनं, दिलेला वेक्टर असेल त्याला त्याच्याच मॅग्निट्यूडनं जर डिवाइड केलं तर आपल्याला त्याच वेक्टरचा युनिट वेक्टर मिळतो. परत एकदा कशाला म्हणायचं युनिट वेक्टर, दिलेल्या वेक्टरच्याच डायरेक्शन मधला 1 एवढं म्हणजेच युनिट एवढं मॅग्निट्यूड असलेला वेक्टर म्हणजे झाला युनिट वेक्टर. ठीक आहे, सो हे झालं युनिट वेक्टरचं प्रेझेंटेशन. आता याला थोडं आणखी लिहूया, म्हणजे याच्यावर आणखी मी याला रिअरेंज करून जर लिहिलं तर काय मिळेल पहा. माझ्याकडे मी या पी न जर यू कॅपला मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, पी बार. म्हणजे पी बार इक्वल्स टू पी इंटू यू कॅप. आता व्यवस्थित लक्षात घ्या, पी बार हा वेक्टर फॉर्म झाला म्हणजे याच्यात मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही इन्क्लूड आहे, दोन्ही इन्क्लूड आहे. आता पहा त्याला कसं लिहिलं मी, हे पी इकडे मल्टिप्लाय झालं, पी इंटू यू कॅप. पी हा नुसता काय झाला, मॅग्निट्यूड. म्हणजे यू कॅप काय डिनोट करतंय, फक्त डायरेक्शन. कारण यू कॅप मॅग्निट्यूड मध्ये काही चेंज घडवेल का, नाही. कारण पी चं मॅग्निट्यूड जे असणार आहे ते जे काय असेल ते, त्याला तुम्ही युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय करताय. म्हणजे युनिट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असतं, 1. पी चं काहीतरी पी एक वेक्टर, सॉरी पी बार एक वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे पी. पी बार एक वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे पी. त्याला तुम्ही युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय करताय म्हणजे मॅग्निट्यूड किती, 1. 1 न मल्टिप्लाय जर केलं तुम्ही पी ला तर काही फरक पडत नाही, कारण 1 न आपण कशाला मल्टिप्लाय केलं तर तीच संख्या राहते. मग यू कॅप न मल्टिप्लाय करून काय मिळतं, तर यू कॅप आपल्याला त्याची डायरेक्शन इंडिकेट करतो. कारण यानं मल्टिप्लाय करून, यू कॅप न मल्टिप्लाय करून या पी च्या मॅग्निट्यूड वरती म्हणजे पी बारच्या मॅग्निट्यूड जे आहे पी त्याच्यावरती काहीही परिणाम होणार नाहीये. मात्र हा यू कॅप काय इंडिकेट करेल, डायरेक्शन. म्हणजे कसं, पी बार मध्ये दोन्ही इन्क्लूड आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. पी बार मध्ये दोन्ही इन्क्लूड आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. त्यातलं नुसतं पी म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड आणि यू कॅप म्हणजे त्याच्या डायरेक्शन मधला युनिट वेक्टर म्हणजे त्याची काय झाली, डायरेक्शन. सो पहा, दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं,
दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं तर त्याचा युनिट वेक्टर मिळेल. दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं तर त्याचा युनिट वेक्टर मिळेल. आणि उलट त्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडला जर त्याच्या युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय केलं तर त्याचा वेक्टर फॉर्म मिळेल. त्याचा काय मिळेल? वेक्टर फॉर्म मिळेल. दिलेल्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडला, वेक्टरला जो मॅग्निट्यूड आहे पी बारचा, हा पी काय आहे? मॅग्निट्यूड. तर या मॅग्निट्यूडला त्याच्याच युनिट वेक्टरनं जर मल्टिप्लाय केलं तर त्याचा वेक्टर फॉर्म मिळेल. आणि उलट वेक्टर फॉर्मला मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं, वेक्टर फॉर्मला लास्ट सांगतोय आता, वेक्टर फॉर्मला मॅग्निट्यूडनं डिवाइड केलं तर युनिट वेक्टर मिळेल. आणि मॅग्निट्यूडला युनिट वेक्टरनं मल्टिप्लाय केलं तर वेक्टर फॉर्म मिळेल. याला व्यवस्थित नोट करायचं आहे. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ युनिट वेक्टर. सो युनिट वेक्टर वरती आणखी बरंच डिस्कशन करणं आवश्यक आहे, ते आपण आता नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया. ठीक आहे. सो आजचं लेक्चर आपण इथंच कन्क्लूड करतोय. आपले वेक्टर्सचे जवळपास सगळे टाइप संपलेले. युनिट वेक्टर वरती आणखी डिस्कशन करणं आवश्यक आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया. तोपर्यंत झालेल्या दोन्ही लेक्चरचा व्यवस्थित स्टडी करायचा आहे. काही अडचणी असतील तर त्या विचारायच्या आहेत. ठीक आहे. कारण अडचणी विचारणं भागच असतं. एक तर तुम्हाला काहीच कळत नसेल तर तुम्ही अडचण विचारत नाही, किंवा तुम्हाला 100% समजत असेल तर तुम्ही अडचण विचारत नाही. तर ज्या काही डिफिकल्टीज येतील त्या फोनवरती, मेसेजवरती विचारायचा प्रयत्न करा. जेवढ्या प्रमाणात होईल का होईल, काही प्रमाणात का होईना, त्या नक्कीच क्लिअर होतील. लास्ट रिक्वेस्ट इज, तुम्ही हा व्हिडिओ ज्या चॅनलवरती, युट्यूब वरती पाहणार आहात, जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके. हॅव अ नाईस डे. थँक्यू.